हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त समर्थ, तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक आणि गायनेकॉलॉजी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हॉट आर दी साइन्स अँड दी सिम्पटम्स ऑफ दी ऑनसेट ऑफ लेबर. जे काही लेबरची स्टार्टिंग होते, या लेबरच्या स्टार्टिंगला जे काही साइन्स अँड सिम्पटम्स आपल्याला दिसतात, हे कोणकोणते साइन्स अँड सिम्पटम्स असणार. आता हे जे साइन्स अँड सिम्पटम कशाशी रिलेटेड असणार आहे, जे काही मदरची बॉडी आहे या मदरच्या बॉडी रिलेटेड ॲज वेल ॲज जो काही फिटस असणार आहे या फिटसच्या रिलेटेड पण कोणते साइन्स अँड सिम्पटम्स आपल्याला दिसणार आहे. म्हणजे काही फिटल मेम्ब्रेन असणार आहे, जो काही फिटलचा पॅक कंप्लीटली काय झालेला आहे, फॉर्म झालेला आहे. यामध्ये कोणकोणते आपल्याला चेंजेस दिसतात, कोणकोणते साइन अँड सिम्पटम्स दिसतात हे आपण इथे बघणार आहे. जर आपण नॉर्मली बघितलं तर जे काही लेबरची प्रोसेस, ही लेबरची प्रोसेस कुठून स्टार्ट होते. नॉर्मली जर आपण लेबरचा विचार केला तर ही लेबरची प्रोसेस स्टार्ट होते फ्रॉम देयर इज अ ऑनसेट ऑफ ट्रू लेबर पेन. जे काही ट्रू लेबर पेन आहे, या ट्रू लेबर पेन पासून काय होणार, ती स्टार्ट होणार आहे. आणि जे काही एंडिंग जसं आपण जर बघितलं तर एंडिंग कुठं होतो, तर जो काही पेन आहे हा कंप्लीट झाल्यानंतर ज्या वेळेला एक्सपल्शन ऑफ प्लासेंटा होतो, हे एक्सपल्शन ऑफ प्लासेंटा. आता एक्सपल्शन ऑफ प्लासेंटा काय असतं, जो काही प्लासेंटा आहे जो काय करतो, फिटसच्या डेव्हलपमेंटसाठी हेल्प करतो. आणि त्या प्लासेंटाचं कंप्लीट डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्याचं काय केलं जातं, एक्सपल्शन आउट केलं जातं, वॉइड आउट केलं जातं. आणि तो रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकला काय करणार, टोटली एम्प्टी करणार आहे. आता त्या प्लासेंटाचं काय करायचं, टोटल एक्सपल्शन करायचं. आणि त्या एक्सपल्शनचं झाल्यानंतर आपण जी काही लेबरची प्रोसेस असणार ही काय होते, कंप्लीट होते. आता त्याच्यामध्ये कोणकोणते साइन अँड सिम्पटम्स दिसणार आपल्याला लेबरच्या टायमिंगला, किंवा की लेबरचं स्टार्टिंग होतं त्या स्टार्टिंगला. त्यामध्ये सगळ्यात नंबर वन जे साइन दिसतं आपण जे बघतोय, ऑनसेट ऑफ ट्रू लेबर पेन. जे काही ट्रू लेबर पेन ऑनसेट होतं, हेच काय असणार आहे, नंबर वन साइन अँड दी सिम्पटम. ऑनसेट ऑफ ट्रू लेबर पेन. आता लेबर पेनचा जर आपण विचार केला तर लेबर पेन काय असणार आहे, म्हणजे इथं ट्रू लेबर पेन होते. ट्रू लेबर पेन आपण ऑलरेडी बघितलेले. काय असतं ट्रू लेबर पेन, तर ट्रू लेबर पेन हे एक असं कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन असतं ज्यामध्ये काय असणार, जो काही त्याचा इंटरवल असणार आहे आणि जो काही फ्रिक्वेन्सी असणार आहे ही काय होत चालते, इन्क्रीज होत चालते. म्हणजे इन्क्रीज फ्रिक्वेन्सी अँड इंटरवल. जो काही त्याचा इंटरवल असणार आहे, हा इंटरवल पण काय होत चालतोय, इन्क्रीज होत चालतो. आणि त्याच्यासोबतच जर त्याची इंटेन्सिटी आपण बघितली तर इंटेन्सिटी पण काय होणार आहे, त्याची इन्क्रीज होणार आहे. आता इंटेन्सिटी का बरं इन्क्रीज होते, कारण जे काही लेबर पेन आहे, जे काही लेबरचे कॉन्ट्रॅक्शन आहे, ह्या कॉन्ट्रॅक्शन थ्रू काय होणार आहे, जो काही फिटसचा एक्सपल्शन आहे ॲज वेल जो काही प्लासेंटाचा एक्सपल्शन आहे, हे काय करायचं आपल्याला, फॅलिसिटेट करायचं. फॉर दॅट पर्पज जो काही युट्रस आहे, या युट्रसमध्ये काय दिसतं आपल्याला, कॉन्ट्रॅक्शन दिसतं. आणि हे कॉन्ट्रॅक्शन कशामुळे दिसणार आहे, ड्यू टू देर इज अ इन्क्रीज ऑक्सिटोसिन हार्मोन. जो काही ऑक्सिटोसिन हार्मोन आहे, हा ऑक्सिटोसिन हार्मोन काय झालेला असतो, इन्क्रीज झालेला असतो. ॲज वेल ॲज हा जो काही ऑक्सिटोसिन आहे याच्यासोबत कोण इन्क्रीज झालेला असणार आहे, जे काही ऑक्सिटोसिन रिसेप्टर्स आहे, त्याचे जे काही रिसेप्टर्स आहे, हे रिसेप्टर्स पण काय झालेले असतात, इन्क्रीज झालेले असतात. आणि याची इथं काही कमी झालेलं असणार आहे, जो काही प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे, हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन काय झालेला असणार आहे, रिड्यूस झालेला असणार आहे. आणि ड्यू टू दॅट जी काही मदरची बॉडी, या मदरची बॉडीमध्ये काय दिसणार आहे आपल्याला, ट्रू लेबर पेन. आता हे ट्रू लेबर पेन का बरं ऑनसेट होणार आहे, कारण ज्या वेळेला आपण बघितलं की जो काही फिटस आहे, या फिटसच्या बॉडीमध्ये काय असणार, म्हणजे फिटसच्या आउटसाईडला काय असणार आहे, जे काही अम्नियोटिक फ्लुइड्स आहे, या अम्नियोटिक फ्लुइड्समध्ये जो काही फिटस आहे हा काय करतो, त्याचावाला एक स्टिम्युलस आहे तो काय करणार आहे, रिलीज करणार आहे. आणि ड्यू टू दॅट इथं काय होणार आहे, जो काही इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स आहे, हा इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स स्टार्ट होतो. आणि ड्यू टू दॅट इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स जे काही लेबर आहे हे काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. आणि कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होणार आहे. आणि या कॉन्ट्रॅक्शनमध्ये काय असणार आहे, जे काही ट्रू लेबर पेन आहे हे तिथं पाहिजे. जर फास्ट लेबर पेन असेल तर जे काही लेबर आहे हे लेबर स्टार्ट झालेलं नसणार आहे. जे काही ट्रू लेबर पेन आहे, म्हणजे जो काही त्याची फ्रिक्वेन्सी असणार, ही फ्रिक्वेन्सी काय झाली पाहिजे, रॅपिड पाहिजे. जो काही इंटरवल असणार आहे, हा इंटरवल काय पाहिजे, रिड्यूस होत गेलेला पाहिजे. आता नॉर्मल जर आपण बघितलं, जो काही टायमिंग असणार आहे ट्रू लेबर पेनचा, तर याच्यामध्ये जे काही एपिसोड, हे एपिसोड कसे असणार आहे, स्टार्टिंगला ॲट 10 मिनिट्स, म्हणजे 10 मिनिट्समध्ये काय असणार त्याचे स्टार्टिंग असणार आहे. आणि 10 मिनिट्समध्ये किती मिनिटाचा एपिसोड असणार आहे स्टार्टिंगचा, म्हणजे जो काही लेबर पेन आहे, हा लेबर पेन फर्स्ट एपिसोड झाला, त्याच्यानंतर सेकंड एपिसोडमध्ये जो टाइम ड्युरेशन असणार आहे, हा जो काही इंटरवल असतो तो असणार आहे 10 मिनिटचा. आणि एक जो काही एपिसोड असणार आहे, हा जो काही एपिसोड आहे, हा एपिसोड कितीचा असणार आहे, तर अबाउट 60 सेकंद, म्हणजे काय 1 मिनिटचं काय असणार आहे, इंटरवल असणार. म्हणजे 1 मिनिट पर्यंत काय असणार आहे, ते कम्प्लीट जे कॉन्ट्रॅक्शन आहे, हे कॉन्ट्रॅक्शन टोटल 1 मिनिटसाठी चालणार आहे. आणि जो काही ड्युरेशन असणार आहे, म्हणजे जो काही इंटरवल टाइम पिरियड आहे, हा किती असणार आहे, 10 मिनिट्स पर्यंत. देन जर आपण नेक्स्ट बघितलं तर नेक्स्ट आपल्याला जो काही साइन अँड सिम्पटम दिसतो तो कोणता दिसणार आहे, फंडल डॉमिनन्स. आता जर आपण फंडल डॉमिनन्सच्या वर्डवरून बघितलं, फंडल डॉमिनन्स काय, फंडल इट मीन्स जो काही फंडस आहे युट्रसचा, त्या फंडसचा काय होणार आहे, डॉमिनेशन होणार आहे. डॉमिनेशन इट मीन्स जो काही फंडस आहे, या फंडस पासून काय होणार आहे, स्टार्टिंग होणार आहे कशाची, तर जे काही लेबर पेन आहे, लेबरमध्ये जे काही कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होतं, हे कॉन्ट्रॅक्शनचं काय होणार आहे, स्टार्टिंग होणार आहे. त्यालाच आपण होणार आहे फंडल डॉमिनन्स. जर आपण नॉर्मली बघितलं तर हा जर युट्रस असेल, या युट्रसमध्ये काय असणार आहे, अशा फॅलोपियन ट्यूब्स अटॅच असणार आहे. आणि या फॅलोपियन ट्यूब्सच्या वरती जो काही डोम शेप पार्ट असतो, या डोम शेप पार्टला आपण म्हणतो फंडस. आणि हा जो काही फंडस
फंडसचा पार्ट आहे, या फंडसच्या पार्टपासून काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होणार आहे. म्हणजे वन कॉर्न्यू ऑफ द फंडस. वन कॉर्न्यू म्हणजे काय, जो काही ट्युबल अटॅच असतात, म्हणजे काय, जो ट्युब्युलर पोर्शन आहे इथून काय होणार आहे, एक स्टार्टिंग होणार आहे कॉन्ट्रॅक्शनची, आणि ही जी काही कॉन्ट्रॅक्शनच्या वेव्हज आहे ह्या काय होतात टोटली ऑल ओव्हर जो काही युट्रस या युट्रसला पास केले जातात. म्हणून त्याला आपण म्हणतो फंडल डॉमिनन्स. म्हणजे काही कॉन्ट्रॅक्शन असणार आहे, हे कॉन्ट्रॅक्शन कुठं स्टार्ट होणार आहे, फ्रॉम वन कॉर्न्यू ऑफ युटेरस. या युटेरसच्या वन कॉर्नर पासून काय होणार आहे, जे काही कॉन्ट्रॅक्शन आहे हे स्टार्ट होतं, आणि जे काही फंडस आहे या फंडसचं काय दिसतं आपल्याला, डॉमिनेशन दिसतं फॉर द इज कॉन्ट्रॅक्शन पर्पज. आणि हे जे काही कॉन्ट्रॅक्शन पर्पज डॉमिनेशन हे आपण टोटली असेस करू शकतो. जे काही ॲब्डोमिनल एक्झामिनेशन आहे, ॲब्डोमिनल पाल्पेशन आहे, याच्यामध्ये काय करतो आपण, असेस करतो, आणि तिथून आपल्याला इझिली समजतं की जे काही कॉन्ट्रॅक्शन आहे हे कॉन्ट्रॅक्शन काय होतं, ते स्टार्ट होतात आणि ते काय होतात, ट्रान्समिट होतात टू द इज ऑल ओव्हर जो काही युट्रस असणार आहे या युट्रसकडे. आता हे झालं फंडल डॉमिनन्स. देन नेक्स्ट आहे ॲब्डोमिनल साइन. ॲब्डोमिनल साइन. जर आपण ॲब्डोमिनल साइनचा विचार केला तर ॲब्डोमिनल साइन काय, तर ॲब्डोमिनल साइन म्हणजे ड्युरिंग द टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्शन. जर आपण कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस किंवा जे काही लेबर आहे या लेबरच्या प्रोसेस वेळेस जर आपण ॲब्डोमेनला पाल्पेट केलं तर त्या कंडिशनला आपल्याला काय होतं, इझिली समजतं जो काही ॲब्डोमेन आहे मदरचा, या ॲब्डोमेनमध्ये फर्मनेस आहे. म्हणजे जो काही फर्मनेस असणार तो काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. आता फर्मनेस का प्रेझेंट असतो, ज्या वेळेला आपण युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन बघतो आणि त्यावेळेस काय करणार आहे, जो काही युट्रस आहे या युट्रसला आपण पाल्पेट करतो. पाल्पेशनमध्ये काय असणार आहे, काही जो काही युट्रस आहे त्या युट्रसमध्ये प्रेझेंट असणार आहे कॉन्ट्रॅक्शन, आणि जर कॉन्ट्रॅक्शन प्रेझेंट असेल तर त्यावेळेला ज्यावेळेला आपण पाल्पेट करतो त्यावेळेला आपलं जो युट्रस काय असणार आहे, फर्म दिसणार आहे, ॲज वेल ॲज युट्रस काय दिसणार आहे, रिट्रॅक्ट झालेलं दिसणार आहे. म्हणजे काही रिट्रॅक्शन असणार आहे, हे रिट्रॅक्शन काय असतं त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आता रिट्रॅक्शन का प्रेझेंट असणार आहे, फॉर दिस एक्सपल्शन ऑफ फिटस. कारण युट्रसची जी काही साईज आहे ही साईज काय उचलली, जो काही इंटरनल कॅपॅसिटी त्याची ती रिड्यूस करत चाललेलं आहे युट्रस, जेणेकरून काय होणार आहे, जो काही फिटस आहे या फिटस काय होणार आहे, एक्सपल्शन होणार आहे, वाईड आउट होणार आहे, आणि ती कॅपॅसिटी काय परत म्हणजे काही व्हॉल्यूम असणार ते व्हॉल्यूम रिड्यूस करत जायचंय, ते अगेन त्याच्या पोझिशनला येत नाहीये. जो काही आपला प्रेग्नन्सीची जी कंडिशन आहे त्या कंडिशनला वापस तो येत नाहीये, जेणेकरून काय होणार नाही, जो काही रिटेन्शन ऑफ फिटस आहे हे रिटेन्शन ऑफ फिटस काय होणार आहे, अवॉइड होणार. आणि त्यासाठीच काय असणार आहे, जे काही ॲब्डोमिनल साइन आहे हे ॲब्डोमिनल साइन आपल्याला दिसतं. यासोबत जर आपण ॲब्डोमिनल साइनला बघितलं तर जो काही युट्रस आहे ह्या युट्रसमध्ये आपल्याला दोन सेगमेंट दिसतात, म्हणजे अप्पर सेगमेंट आणि लोअर सेगमेंट. आता हे जे काही अप्पर सेगमेंट आणि लोअर सेगमेंट आहे त्या ठिकाणी आपल्याला एक रिंग फॉर्मेशन दिसतं. ते डायरेक्टली आपण विथ ॲब्डोमिनल एक्झामिनेशन ॲब्डोमिनल साइन थ्रू पण काय करू शकतो, आपण असेस करू शकतो किंवा चेक करू शकतो. देन नेक्स्ट वन जे काही साइन आहे त्या साइनचा जर आपण विचार केला तर ते साइन आहे सर्वायकल डायलेटेशन. आता सर्वायकल डायलेटेशन काय असतं, सर्वायकल डायलेटेशन इट मीन्स जो काही सर्विक्सचा पार्ट आहे हा सर्विक्सचा पार्ट काय उचललाय, डायलेट उचललाय. जो काही डायमीटर असणार हा डायमीटर काय उचललाय, इन्क्रीज उचललाय. आता डायमीटर काय इन्क्रीज होणार आहे, कारण जो काही फिटस आहे हा फिटस काय करतो, त्याला जो काही प्रेझेंटिंग पार्ट आहे हा काय करतो, एंगेज करतो विथ देयर इज अ ट्रू पेल्विस. ट्रू पेल्विस सोबत त्यांनी एंगेज केलेला आहे, आणि ट्रू पेल्विस सोबत एंगेज केल्यानंतर जो काही सर्विक्सचा पोर्शन हा सर्विक्सचा पोर्शन म्हणजे काय, ॲज लाईक डुअर तो काय करतो, वर्क करतो. आणि जर ते डुअर ओपन झालं नसेल तर त्या कंडिशनमध्ये जो काही फिटस आहे या फिटसचं एक्सपल्शन होणार नाहीये, त्या एक्सप्रेशनसाठी काय केलं जातं, जो काही सर्विक्स आहे या सर्विक्स काय होतं, डायलेटेशन होतं. यासोबत जर आपण बघितलं जो काही सर्विक्स या सर्विक्समध्ये काय होणार आहे, इफॅसमेंट पण होणार आहे. म्हणजेच काय, जो काही सर्विक्स आहे या सर्विक्सची जी काही लेंथ असणार आहे, टोटल लेंथ ही लेंथ काय होते, रिड्यूस होते. म्हणजे हा जर सर्विक्स असेल तर म्हणजे हा सर्विसचा पोर्शन आहे, सर्विसमध्ये प्रेझेंट असतात इंटरनल लॉस अँड देयर इज अ एक्सटर्नल लॉस. आता इथे काय होणार आहे, नॉर्मली जो काही सर्विसचा पोर्शन आहे या सर्विसचा पोर्शनला वाईड केलं जाणार आहे, म्हणजे काय होणार आहे, डायलेटेशन होणार आहे. हा जो काही त्याच्या साईडची लिप्स आहे सर्विसचे, हे लिप्स काय होतात, वाईड होत चालतात. त्याच्यामध्ये काय होतं, जो काही डिस्टन्स आहे हा डिस्टन्स काय होत चालतो, इन्क्रीज होत चालतो, आणि हा डिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळे काय होणार आहे, सर्वायकल डायलेटेशन. यासोबतच जो काही इफॅसमेंट, इफॅसमेंटमध्ये काय, हा जो काही सर्विसचा थिकनेस आहे हा थिकनेस काय केला जातो, रिड्यूस केला जातो ॲज अ लाईक अ पेपर. जो काही पेपर असतो आपला पेपर सारखं काय केलं ना, त्याला इतकं बारीक केलं जाणार, म्हणजे त्याची काय होणार, कम्प्लिटली थिनिंग होणार आहे. आणि त्या थिनिंगमुळे काय होणार आहे, इथला जो काही गॅप असणार आहे हा गॅप काय होतो, इन्क्रीज होतो. आणि ड्यू टू दॅट जे काही डायलेटेशन असणार ते काय होतं, इन्क्रीज होतं. यासोबतच जो काही त्याची लेंथ असणार आहे ही पण काय होते, रिड्यूस होते. म्हणजेच जसं काय होणार आहे, डायलेटेशन अँड दी इफॅसमेंट. आता हे डायलेटेशन आणि इफॅसमेंट कशासाठी होणार आहे, फॉर देयर इज अ फॅलिसिटेशन ऑफ जो काही फिटस असणार आहे या फिटसचं एक्सपल्शन पर्पजसाठी. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर नेक्स्ट असणार आहे युटेरल कॉन्ट्रॅक्शन अँड रिट्रॅक्शन. uterine contraction and retraction.
आता युट्राईन कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शनसाठी कोणत्या मसल्स रिस्पॉन्सिबल असणार आहे? जे काही युट्रसच्या मायोमेट्रियम आहे त्या मायोमेट्रियम काय करतात, मेजर जो काही युट्रसचा कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन आहे हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन करणार आहे. आता जो काही मायोमेट्रियमचा लेअर आहे या मायोमेट्रियमच्या लेअरमध्ये काय प्रेझेंट असणार आहे, जे काही ऑक्सिटोसिन रिसेप्टर्स हे ऑक्सिटोसिन रिसेप्टर काय असतात, प्रेझेंट असतात. ॲज वेल एज जे काही प्रोस्टाग्लॅन्डिनचे जे काही रिसेप्टर्स आहे हे पण काय असणार ते प्रेझेंट असणार आहे. आणि ड्यू टू दॅट जे काही कॉन्ट्रॅक्शन ऑफ दी मायोमेट्रियम आहे हे कॉन्ट्रॅक्शन होणार आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्शनमुळे काय होणार आहे, जो काही युट्रस याच्यामध्ये रिट्रॅक्शन प्रेझेंट. आज रिट्रॅक्शन कशासाठी, कारण जे काही व्हॉल्यूम आहे युट्रसचं ते काय करायचं, मेंटेन करून ठेवायचं, त्याला इन्क्रीज होऊ द्यायचं नाहीये, ते काय करायचं चालायचं, रिड्यूस करत चालायचं, जेणेकरून काय होणार आहे, जो काही फिटस आहे याचा एक्सपल्शन आउट होणार आहे किंवा वॉइड आउट होणार आहे. हे असणार आहे युट्राईन कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन. आता हे कशा थ्रू आपल्याला असेस होणार आहे, जो काही आपल्या नॉन स्ट्रेस टेस्ट आहे या थ्रू आपण काय करू शकतो, चेक करू शकतो. यासोबतच जी काही युएजी आहे त्या युएजी मध्ये आपल्याला दिसणार आहे. देन आपण ॲब्डोमिनल एक्झामिनेशन करून पण काय करू शकतो, असेस करू शकतो किंवा एक्झामिन करू शकतो. देन नेक्स्ट जो काही साइन अँड सिम्पटम असणार आहे तो आहे फॉर्मेशन ऑफ अप्पर अँड लोअर युट्राईन सेगमेंट. फॉर्मेशन ऑफ अप्पर अँड लोअर युट्राईन सेगमेंट. आता अप्पर अँड लोअर युट्राईन सेगमेंट कसं, तर जो काही युट्रसचा पार्ट आहे या युट्रसच्या पार्टमध्ये आपल्याला काय दिसतो, आता हा समजा युट्रस आहे. आता ज्या वेळेला ग्लोबुलर युट्रस असतो या ग्लोबुलर युट्रसमध्ये काय होतं, जो काही बॉडीचा पोर्शन आहे युट्रसचा, बॉडीचा पोर्शन ॲज वेल एज जो काही फंडसचा पोर्शन आहे हे दोघं एकत्र येऊन काय करतात, युट्रसचा एक सेगमेंट फॉर्म करतात. आणि लोअर जो काही पोर्शन असणार आहे युट्रसचा, हा लोअर पोर्शन काय होतो म्हणजे सर्विक्सचा पोर्शन आणि जो काही इस्तमसचा पोर्शन असणार आहे युट्रसचा हा काय करतो, एकत्र येतो आणि तो काय करतो, एक सेगमेंट फॉर्म करतो. म्हणजेच हा काय झाला फंडसचा पार्ट आणि हा काय झाला बॉडीचा पार्ट. तर हा काय होणार आहे, एक सिंगल सेगमेंट होणार आहे. आणि हा काय होणार आहे, जो काही इस्तमसचा पार्ट आहे हा काय होतो, ड्युरिंग द प्रेग्नन्सी डेव्हलप होतो. इस्तमस म्हणजे काय, तर जो काही बॉडी ऑफ द युट्रस आणि जो काही सर्विक्स ऑफ द युट्रस याच्यामध्ये काय होणार आहे, वायडनिंग होणार आहे. आणि तिथे एक काय होतं, जे काही स्ट्रेचिंग असणार आहे, इलॉंगेशन असणार आहे युट्रसचं, त्या पार्टला आपण म्हणतो इस्तमस. हा कधी डेव्हलप होतो, ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी, म्हणजे युट्रसची साईज जी काही ती काय होते, इन्क्रीज होते. आता हा जो काही पार्ट असणार आहे या पार्टचं काय करायचं, आपल्याला सेगमेंट्स बघायचे. अप्पर साईडची जी सेगमेंट असते तिला आपण म्हणतो अप्पर युट्राईन सेगमेंट आणि लोअर साईडची जी काही सेगमेंट असणार त्याला आपण म्हणणार आहे लोअर युट्राईन सेगमेंट. या सेगमेंट काय होतात, फॉर्म होतात. आणि इथं काय असणार आहे, जे काही लाईन ऑफ डिमार्केशन असणार आहे, लाईन ऑफ जो काही इंडिकेशन असणार आहे तो आपल्याला काय होतो, एक रिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालेला दिसतो किंवा ते काय सेपरेशन आपल्याला दिसणार आहे अप्पर युट्राईन सेगमेंटचं आणि लोअर युट्राईन सेगमेंटचं. हे पण आपण विथ द हेल्प ऑफ ॲब्डोमिनल एक्झामिनेशन, ॲब्डोमिनल पाल्पेशन थ्रू काय करू शकतो, फील करू शकतो. आता जे काही अप्पर युट्राईन सेगमेंट आणि लोअर युट्राईन सेगमेंटचं फॉर्मेशन होतं कशासाठी, तर नॉर्मल जर आपण बघितलं, जो काही अप्पर युट्राईन सेगमेंट हा अप्पर युट्राईन सेगमेंट कशासाठी फॉर्म होणार आहे, कारण जो काही अप्पर पार्ट आहे अप्पर पार्ट मध्ये काय होतं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन होतं. म्हणजे जेणेकरून काय करायचं, जो काही व्हॉल्यूम आहे युट्रस हे काय होतं, रिड्यूस होत चालतं. आणि जो काही लोअर युट्राईन सेगमेंट हा काय होतं, डायलेशन होतं आणि वायडनिंग त्याचं होतं. जेणेकरून काय होणार आहे, जो काही लोअर पोर्शन असणार आहे त्या लोअर पोर्शन मधून काय होणार आहे, जो काही फिटस आहे त्या फिटसचं पासिंग होणार आहे आणि प्रॉपरली काय करणार आहे, जो काही फिटस आहे त्याला पास केलं जाणार आहे. देन नेक्स्ट जर आपण साइन अँड सिम्पटम बघितलं तर नेक्स्ट आपल्याला दिसणार आहे शो. आता शो असतो काय, शो म्हणजे काय, सिंपल मध्ये जो काही सर्विक्सचा पोर्शन आहे या सर्विक्सच्या पोर्शन मध्ये काय होतं, आपलं बघितलं जे काही डायलेटेशन आहे ते डायलेटेशन होते. ॲज वेल एज तिथे काय होतं, इपॅसमेंट होते. नॉर्मली ज्या वेळेला जो काही 9 मंथ पिरियडचा प्रेग्नन्सीचा टाइम पिरियड आहे या प्रेग्नन्सीच्या टाइम पिरियडमध्ये हा सर्विस काय असतो, टोटली कॉम्पॅक्ट असतो. कॉम्पॅक्ट म्हणजे काय, तो कम्प्लिटली काय असणार, अटॅच असणार. जे काही 4 लिप्स आहे हे 4 लिप्स काय असतात, टोटली अटॅच असतात. आणि जर ते अटॅच असेल तिथं काय होतं, जो काही ब्लड सप्लाय हा इन्क्रीज झालेला आहे. आणि जर ब्लड सप्लाय इन्क्रीज झाले ॲज वेल एज तिथं काय झालेलं असणार आहे, जे काही ब्लड व्हेजल्स आहे ह्या ब्लड इन्क्रीज झालेले असणार आहे. म्हणजे जे काही कॅपिलरीज आहे किंवा जे काही मायक्रो जे काही वेसल्स असतात त्या मायक्रो वेसल्स काय झालेले असणार, इन्क्रीज झालेले असणार आहे. आणि ज्या वेळेला सर्वायकल डायलेटेशन आणि इपॅसमेंट होतं त्यावेळेला इथं ज्या काही डेव्हलप झालेल्या ब्लड वेसल्स आहे या ब्लड वेसल काय होतात, ब्रेक होतात. म्हणजे काही कॅपिलरीज या काय होतात, ब्रेक होतात. आणि ड्यू टू दॅट ब्रेकिंग तिथं काय होणार आहे, हे एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये ब्लिडिंग होणार आहे. आणि जर तिथं ब्लिडिंग होत असेल आणि तिथं काय असणार आहे, ऑलवेज म्युकस मेम्ब्रेन जे आपण म्हणतो म्युकस प्लग तो काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. आणि जर तो म्युकस प्लग प्रेझेंट असेल त्या कंडिशनला काय होणार आहे, जो काही म्युकस मेम्ब्रेन आहे त्या म्युकस मेम्ब्रेन मध्ये जे काही ब्लड आहे ते मिक्सअप होणार आहे. आणि जर ब्लड म्युकस मेम्ब्रेन मध्ये मिक्स होत असेल तर दॅट्स कंडिशन कॉल्ड ॲज अ शो. म्हणजे त्याला आपण म्हणणार आहे शो, कारण त्या शो मध्ये काय असणार आहे, ब्लड स्टेन्ड म्युकस मेम्ब्रेन. ब्लड स्टेट म्युकस मेम्ब्रेन त्याच्यामध्ये काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. आणि त्या ब्लड स्टेट म्युकस मेम्ब्रेन जर प्रेझेंट असेल ते काय होतं, शो आपलं डिटेक्शन होतं. आणि जर तिथे शो प्रेझेंट असणार आहे त्याचं सिंपल मिनिंग काय होतं, जे काही ऑनसेट ऑफ लेबर आहे हे ऑनसेट ऑफ लेबर काय झालेले, स्टार्ट झालेलं आहे आणि ते लेबरची प्रोसेस काय झालेली, बिगिन झालेली. देन नेक्स्ट वन जे काही साइन आहे सिम्पटम आहे ते साइन असणार आहे फॉर्मेशन ऑफ 4 वॉटर
अँड हाइंड वॉटर. आता फॉर्मेशन ऑफ फोर वॉटर आणि हाइंड वॉटर काय असणार आहे, तर आपण नॉर्मली बघितलं तर जे काही फोर वॉटर आणि हाइंड वॉटर आहे हे कशामुळे फॉर्म होतं, जो काही फिटसचा हेड आहे, जो काही प्रेझेंटिंग पार्ट आहे, या प्रेझेंटिंग पार्टमुळे. आता नॉर्मली हा जर युट्रस आहे, या युट्रसमध्ये काय होणार आहे, जो काही सर्विक्स आहे या सर्विक्सचं डायलेटेशन झालेलं आहे आणि या सर्विक्सच्या डायलेटेशन नंतर काय होणार आहे, जो काही फिटस आहे या फिटसचं डिसेंड डाऊन होणार आहे. आता डिसेंड काय असणार आहे, जे आपण बघणार आहे जो काही मेकॅनिझम ऑफ लेबर आहे, या मेकॅनिझम ऑफ लेबरमध्ये जर आपण नॉर्मली बघितलं तर फिटस डिसेंड डाऊन म्हणजे काय, ट्रान्सफर होतोय फिटस, आणि तो फिटस ट्रान्सफर झाल्यामुळे काय होणार आहे, जो काही युट्रस आहे या युट्रस मधले जो काही फिटस आहे, फिटसच्या आजूबाजूने काय असणार, टोटली अमनिओटिक फ्लुइड असणार आहे. आणि हे अमनिओटिक फ्लुइड काय होतं, ब्रेक होतं का, कशामुळे, जो काही प्रेझेंटिंग पार्ट आहे त्या प्रेझेंटिंग पार्टमुळे. कारण हा जो काही फिटस आहे हा काय होतो, जो काही पेल्विकचा पोर्शन या पेल्विकच्या पोर्शन मध्ये येऊन अटॅच होणार आहे. आणि जर तो तिथे येऊन अटॅच होत असेल त्या कंडिशनमध्ये जो काही मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेनच्या म्हणजे जो काही फिटस हेड आहे या फिटस हेडच्या समोर जे असलेलं फ्लुइड आहे हे फ्लुइड काय होतं, सेपरेशन होतं. म्हणजे इंटरनल सेपरेशन होणार आहे फ्लुइडचं आणि एक्सटर्नल जे काही सेपरेशन आहे ते सेपरेशन होणार आहे. आता जे काही एक्सटर्नल सेपरेशन आहे त्या एक्सटर्नल सेपरेशनला आपण म्हणणार आहे जे काही फोर वॉटर, म्हणजे जो काही फिटस हेडच्या समोरचा पार्ट असणार आहे त्याला आपण म्हणतो फोर वॉटर. आणि जो काही बॉडीच्या रिलेटेड जे काही अमनिओटिक फ्लुइड असणार आहे त्या अमनिओटिक फ्लुइडला आपण म्हणणार आहे हाइंड वॉटर. मग ज्या काही बॅग्स आहेत या बॅगचं काय होतं, फॉर्मेशन होतं, म्हणजे फोर वॉटर बॅग फॉर्मेशन आणि हाइंड वॉटर बॅग फॉर्मेशन होतं. आणि जे काही फोर वॉटर बॅग फॉर्मेशन आहे हे लेबरमध्ये काय होणार आहे, फर्स्ट ऑफ ऑल ब्रेक होणार आहे. आणि ते काय करतात, जो काही आपलं टोटल बर्थ कॅनल आहे या बर्थ कॅनलला लुब्रिकेशनचं काम करणार आहे. आणि अनदर जो काही आहे तो काय करतो, जो काही फिटस आहे या फिटसला पुश करण्याचं काम करणार आहे, जेणेकरून जे काही फिटसची बॉडी मुवमेंट आहे ह्या मुवमेंट काय होणार आहे, प्रॉपरली होणार आहे, जेणेकरून जे काही लेबरची प्रोसेस ही काय होते, कम्प्लिटली होणार आहे. देन नेक्स्ट वन जर आपण बघितलं तर नेक्स्ट जे साइन अँड सिम्पटम आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये काय असणार आहे, रिट्रॅक्टिंग रिंग फॉर्मेशन. रिट्रॅक्ट रिंग फॉर्मेशन काय, जो काही अप्पर आणि युट्राइन लोअर युट्राइन सेगमेंट आहे इथं काय असणार आहे, एक लाईन ऑफ डिमार्केशन फॉर्म होतं. आणि जे काही लाईन ऑफ डिमार्केशन आहे त्याला आपण म्हणतो रिट्रॅक्टिंग रिंग. जे काही करते आपल्याला शो करते अप्पर युट्राइन सेगमेंट काय आहे आणि लोअर युट्राइन सेगमेंट काय असणार आहे. हे सगळे काय झाले, आपले जे काही सायन्स अँड सिम्पटम्स आहे ऑनसेट ऑफ द लेबर, म्हणजे काय लेबरची प्रोसेस स्टार्ट झालेली इथे काय झालेली, कम्प्लीट झालेली. सो थँक्यू सो मच.